आता बातम्या पाहूयात सविस्तर। केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह 15 राज्यातल्या 57 खासदारांच्या निवडणुकांच्या संदर्भातली औपचारिक घोषणा केली आहे। यात महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या 6 जागांचा समावेश आहे। येत्या 10 जूनला त्यासाठी मतदान होईल। ज्या 6 जागांवर ही निवडणूक होते त्यात भाजपचे 3, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी 1 खासदार आहे। पण आता बदललेल्या समीकरणानुसार 6व्या जागेसाठी महाराष्ट्रात मोठी चुरस रंगणार आहे। महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रातील आमदारांची संख्या पाहता राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी चढाओढ रंगण्याची शक्यता आहे। सद्यस्थितीत महाविकास आघाडीकडे 169 आमदारांचं संख्याबळ आहे, ज्यात शिवसेना 55, राष्ट्रवादी काँग्रेस 54, काँग्रेस 44, इतर पक्षांचे 8 आणि अपक्ष 8 आमदारांचा समावेश आहे। तर भाजपकडे 113 आमदारांचं संख्याबळ आहे, ज्यात भाजपचे 106, रासपचा 1, जनसुराज्यचा 1, अपक्ष 5 आमदारांचं वजन भाजपकडे आहे। राज्यसभेची जागा जिंकण्याचा एक कोटा असतो, ज्यात राज्यातील एकूण विधानसभा सदस्यांची संख्या भागिले राज्यसभेच्या रिक्त जागा आलेली संख्या +1 असा कोटा काढला जातो। त्यानुसार राज्यसभेच्या विजयासाठीचा कोटा महाराष्ट्रातील आमदारांची संख्या 288 भागिले रिक्त जागा 6 +1 म्हणजे 288 भागिले 6 म्हणजे 41.14, त्यात 1 मिसळला तर 42 म्हणजे महाराष्ट्रातला राज्यसभेच्या विजयासाठीचा कोटा आहे 42 जागांचा। या पक्षीय बलाबलानुसार रिक्त होणाऱ्या 6 जागांपैकी भाजपचे 2, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी 1 उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो। पण 6वी जागा जिंकण्याचा कोटा कोणत्याच पक्षाकडे नाहीये। भाजपची जिरवण्यासाठी म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्रित संभाजीराजेंना पाठिंबा दिलाही तरी 6वी जागा संभाजीराजेंनाच मिळेल याचीही कुठली शाश्वती सध्या तरी दिसत नाही। महाविकास आघाडीची स्थापना करण्यापासून ते भाजपचा प्रत्येक वार अंगावर घेण्याचं काम करणारे शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांना पुन्हा खासदारकी मिळणं निश्चित मानलं जात आहे, तर इतर पक्षांनी मात्र अद्याप पत्ते उघडलेले नाही। त्याचवेळी संभाजीराजे छत्रपती यांनी मात्र राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवारीची घोषणा केली आहे। विशेष म्हणजे राष्ट्रवादीनं त्यांना पाठिंबा देत निवडणुकीत रंग भरलाय। पण आता शिवसेनेनं दुसऱ्या जागेवर दावा ठोकत 6व्या जागेची चुरस आणखी निर्माण केली आहे। शिवसेनेचा दुसरा उमेदवार निवडून येईल एवढंच मी आता आपल्याला सांगतो। या बाबतीत तिन्ही पक्षाचे नेते बसतील। महाविकास आघाडीचा उमेदवार असेल तो शिवसेनेच्या कोट्यातला असेल आणि तो कसा निवडून आणायचा याची स्ट्रॅटेजी हे तिन्ही पक्षाचे नेते बसून ठरवतील। पण मला पूर्ण खात्री आहे की उमेदवार दुसरा निवडून येणार। बदललेल्या समीकरणानुसार भाजपचे केवळ 2च खासदार होऊ शकतात। त्यामुळे या परिस्थितीत भाजप 6व्या उमेदवारासाठी कुणाला समर्थन देतं यावर राजकीय समीकरण अवलंबून असणार आहे। भाजपने तिसरा उमेदवार जर उतरवला तर 6व्या जागेसाठी निवडणूक होईल, कदाचित घोडे बाजार होईल। दुसरी गोष्ट, ज्यांना संभाजीराजे नको आहेत असे जे आमदार आहेत ते या वेगळ्या उमेदवाराला मतदान करण्याची शक्यता नाकारता येत नाही। मागच्या 2.5 वर्षांपासून राज्यात राजकीय भूकंपाची चर्चा वेळोवेळी रंगली, मात्र प्रत्यक्षात तसं काही घडलंच नाही। आता राज्यसभेच्या निवडणुकीत काही नवीन समीकरणं जुळतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज्यसभेच्या एका जागेवरून मध्य प्रदेशमध्ये राजकीय भूकंप आला होता। त्या भूकंपामध्ये मध्य प्रदेशचं काँग्रेस सरकार कोसळलं। त्यावेळेस महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकीय चातुर्य दाखवत तिसरी जागा ही भाजपसाठी सोडलेली होती। मात्र यावेळेस परिस्थिती वेगळी आहे। भाजप आणि शिवसेनेचा वाढता तणाव व शरद पवार आणि संभाजीराजेला दिलेलं समर्थन, त्यामुळे 6व्या जागेवरून महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या वळणावर जाते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विलास खडसेसह तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। तिकडे राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी अपक्ष म्हणून आपल्याला पाठिंबा द्यावा असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यातल्या सर्व आमदारांना केलंय। अशा प्रकारचं पत्र त्यांनी प्रसिद्ध केलंय। राज्यसभेच्या 6व्या जागासाठी आपण निश्चित सहकार्य कराल
अशी अपेक्षाही या पत्राच्या माध्यमातून संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे हे पत्र महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांना पाठवण्यात येणार आहे. मग तो कुठल्याही पक्षाचा आमदार असो, प्रत्येक पक्षाचा विधान परिषद आणि विधानसभेतला आमदार हा संभाजीराजे छत्रपती यांना मतदान करू शकतो. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाच्या आमदाराला अपक्ष आमदारांना आवाहन करणं या दृष्टीने संभाजीराजे छत्रपती यांनी आधीच प्रयत्न सुरू केले आहेत. रायगड जिल्ह्यातले अपक्ष आमदार बादली यांनी आधीच अनुमोदक म्हणून सगळ्यात पहिली सही केली आहे संभाजीराजे छत्रपती यांच्या अर्जावर. या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात. प्रति सर्व विधानसभा सदस्य महाराष्ट्र विधिमंडळ, आपणास कल्पना आहेच की महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 6 जागा रिक्त होत आहेत. या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणुकीत मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्या उमेदवारास विधानसभा सदस्यांच्या 42 मतांची आवश्यकता आहे. महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय संख्याबळाचा विचार करता या 6 जागांपैकी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षाला 1-1, तर भाजपला 2 जागांवरती विजय मिळवणं शक्य आहे. उर्वरित जागेसाठी कोणत्याही एका पक्षाकडे पुरेसं संख्याबळ नाही. मी आपल्याला आवाहन करतो की सर्व राजकीय पक्षांनी आणि अपक्ष आमदारांनी मला सहकार्य करावं. 2007 पासून सामाजिक चळवळींच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात मी कार्यरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांनी दिलेली शिकवण मी आचरण करतो. राष्ट्रपती नियुक्त खासदार असताना देखील कोणत्याही बाबतीत भूमिका घेताना वैचारिक राजकीय भवितव्याचा विचार न करता सदैव समाजाला दिशा देण्याचीच भूमिका मी घेतली. कोणत्याही पक्षीय अभिनिवेश न बाळगता पक्षविरहित काम केलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संतांच्या विचारांची बैठक असणारा महाराष्ट्र या विचारावरून ढळू नये. रस्त्यापासून संसदेपर्यंत मी झटत आहे. जनकल्याणालाच मी प्राधान्य दिलं आहे. लोकहिताची कामं करण्यासाठी सत्तापद असणं हे किती सोयीस्कर असतं हे खासदारकीच्या कारकिर्दीत मला लक्षात आलं. त्यामुळे राज्यसभेच्या या 6व्या जागेवर मी दावा करतोय. त्याकरता आपल्या सगळ्यांच्या मदतीची आवश्यकता आहे. माझी कारकीर्द आणि प्रामाणिक कार्यपद्धती पाहता आपण सगळेजण राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी मला निश्चित सहकार्य कराल अशी जाहीर अपेक्षा या पत्राच्या माध्यमातून मी व्यक्त करतो. आपला संभाजी छत्रपती. तिकडे असदुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं उधळल्यानंतर सुरू झालेला वाद थांबता थांबत नाहीये. आता तर मनसेनं थेट औरंगजेबाचं थडगं उखडण्याचा इशारा दिलाय आणि यावरूनच राजकारण अधिक टोकदार झालंय. MIMचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीवर उधळलेल्या फुलांनी उफाळलेला राजकीय वाद आठवड्याभरानंतर सुद्धा सुरूच आहे. आता मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी औरंगजेबाच्या थडग्याची गरजच काय असं म्हणत थडगं जमीनदोस्त करण्याचा इशारा देणारं ट्विट केलं. शिवरायांच्या भूमीत औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय? जमीनदोस्त करा हे थडगं, म्हणजे हा अलगाववादी तिथे डोकं टेकायला जाणार नाही. माननीय बाळासाहेब सुद्धा हेच म्हणाले होते. बाळासाहेबांचं काहीच ऐकायचं नाही का आता? नाहीतरी औरंगाबादच्या नामांतरावरून सरळ सरळ पलटी मारली आहेच. पण आता संपूर्ण महाराष्ट्र म्हणतोय की संभाजीनगर येथे असलेलं हे औरंगजेबाचं थडगं हे पूर्णपणे नेस्तानाबूत केलं पाहिजे. मनसे आणि इतर पक्षांनी औरंगजेबाच्या कबरीवरून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर खुलताबादमध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. काही लोक कबरीवर चाल करून जाणार अशी अफवा पसरली आणि तात्काळ कबरीचं मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आलं. पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला. नहीं, वो सरकार को क्या करना है वो उनके कहने पे सरकार नहीं करेगी. सरकार जब खुद को उनको जब जो ठीक लगेगा वो करेगी. और वो 5 साल में थे तब उन्होंने कभी ये कहा नहीं. मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी पुन्हा एकदा इशारा दिला. त्यांचं म्हणणं आहे की औरंगजेबची जी कबर आहे त्याची आम्ही उद्ध्वस्त करू. त्यांनी पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होतो. तुमचं एकंदर काय म्हणणं यावर? काही नाही, याच्या संदर्भामध्ये औरंगाबादचे पोलीस सक्षम आहेत, ते योग्य ती कारवाई करतील. सरकारच्या या भूमिकेवर मनसेनं जोरदार टीका केली. औरंगजेबाच्या कबरीला सुरक्षा पुरवणं हा निर्लज्जपणा असल्याचा घणाघात मनसेचे नेते गजानन काळे यांनी केलाय.
या संपूर्ण महाराष्ट्र आणि शिवप्रेमींवरती त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार घेत आहे। संभाजीनगरच्या औरंगजेबाच्या थडग्याला महाराष्ट्र सरकारने सुरक्षा पुरवल्याची बातमी, हा निर्लज्जपणाचा कळस आहे। एकंदरीतच अकबरुद्दीन ओवैसी यांच्या एका कृतीनं महाराष्ट्रातलं वातावरण तापवलंय। पण किती काळ जुन्या थडग्यातील मुद्द्यांवरून नव्यानं वाद निर्माण करत राहायचा याचाही विचार राजकीय पक्षांनी करायला हवा। औरंगाबादहून सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे पुणे महानगरपालिकेची बहुप्रतीक्षित अंतिम प्रभाग रचना अखेर निवडणूक आयोगानं जाहीर केली, ज्यामध्ये काही प्रभाग रचनेत काही बदल करण्यात आले आहेत। त्यामुळे अनेक नगरसेवकांची कोंडी झाली। खरं तर काही जणांनी आपल्या सोयीचा प्रभाग व्हावा म्हणून मोठी धावपळही केली होती, पण कशाचाच उपयोग झाला नाही। पुणे महापालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय। महापालिकेतील 173 नगरसेवकांचं भविष्य ठरवणारी प्रभाग रचना निवडणूक आयोगानं जाहीर केली आहे। त्यापैकी 53 प्रभाग रचनेत बदल करण्यात आलाय। त्यामुळे अनेक नगरसेवकांना प्रभाग उरलेलेच नाहीत, तर अनेकांच्या प्रभागात नको असलेले भाग जोडल्यामुळे त्यांचं धाबदण आणलंय। महाविकास आघाडीने सत्तेचा वापर करून प्रभाग बदलल्याचा आरोप भाजपनं केलाय। कितीही राजकीय हस्तक्षेप केला आणि कितीही सत्तेचा दुरुपयोग केला तरी भारतीय जनता पार्टीला थांबवण्याची क्षमता कुठल्याही पक्षात या शहरात नाही, हेच एक वेळ पुन्हा एकदा सिद्ध झाले। किती मोडतोड केली तरी सगळी अनुकूलता भारतीय जनता पार्टीच्याच बाजूने पडते। बदल झालेल्या प्रभागांमध्ये 11 बोपोडी पुणे विद्यापीठ, 12 औंध बालेवाडी, 13 बाणेर सूस म्हाळुंगे, 14 पाषाण, बावधन बुद्रुक, 15 पंचवटी, गोखलेनगर, 16 फर्ग्युसन कॉलेज अशा अनेक महत्त्वाच्या प्रभागांचा समावेश आहे। विशेष म्हणजे या प्रभाग रचनेचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही दिग्गज नगरसेवकांनाही फटका बसलाय। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्येही अस्वस्थता बघायला मिळते। मात्र काहीही झालं तरी आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व स्तरावर या संदर्भामध्ये निवडणूक लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी सज्ज आहे। प्रभाग रचना कशी जरी झाली तरी निवडणूक आम्हीच जिंकू आणि सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच असेल या बाबतीचा विश्वास माझ्या मनामध्ये आहे। पण एक नक्की आहे की प्रशासकीय स्तरावर जर काय चुकीचं जर घडलं असेल तर ते सुद्धा निश्चित तपासलं जाईल। अंतिम प्रभाग रचनेनुसार पुणे महापालिकेत आता एकूण 58 प्रभाग असणार आहेत। तसंच त्रिसदस्यीय पद्धतीने महापालिकेतील सदस्य संख्या 173 इतकी असणार आहे। मात्र नव्या प्रभाग रचनेनुसार सगळ्याच पक्षातील अनेक दिग्गजांसाठी ही निवडणूक सोपी राहिलेली नाही। या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेची आगामी निवडणूक मोठी रंजक होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। तिकडे मुंबईची जीवनवाहिनी लोकल ट्रेन तर महाराष्ट्राची जीवनवाहिनी एसटीची बस, शिवाय एसटीचं ब्रीदवाक्य देखील आहे, रस्ता तिथे एसटी। गावखेड्यातून तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचायचं असो किंवा राज्याच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जायचं असो, एसटी एकदम फक्कड। पण तुम्हाला आज एक आम्ही असं गाव दाखवतो की जे तालुक्याच्यापासून जवळ आहे पण इथे एसटीच जात नाही। नमस्कार, डॉक्टर राजेंद्र शिंगणे, तुम्ही बुलढाण्याचे पालकमंत्री ना? मग तुम्हाला तुमच्याच मतदारसंघातलं खापरखेडा हे गाव माहितीये का? तुम्ही कधी ना कधी या गावाला भेट दिली असेल ना? जरी दिली असेल तरी तुम्ही काय तुमच्या आलिशान गाड्यांमधून जाऊन आला असाल, खरं ना? हे विचारायचं कारण की आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय, पण खापरखेडा हे गाव विकासापासून कोसो दूर आहे। अजून साधी एसटी सुद्धा या गावात पोहोचलेली नाही। एसटी सुरू करण्यात यावी हीच आमची गावकऱ्यांची विनंती आहे। गावामध्ये आमच्या रस्त्याची अडचण म्हातारपणापासून 100 वर्षाच्या पुढे दिवस झाले तरी रस्ता सुधारला नाही। मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेलं हे खापरखेडा गाव
खापरखेडामधल्या गावकऱ्यांच्या जवळचं महत्त्वाचं गाव म्हणजे 7 किलोमीटरवरचं सिनगाव जत्तू. इथूनच एसटीची सोय आहे, पण 7 किलोमीटर पायी किंवा सायकलने नाहीतर बैलगाडीनंच प्रवास करावा लागतो. एखाद दुसऱ्याकडे दुचाकी, त्यामुळे रोजच्या प्रवासाला गावकरी आता कंटाळले आहेत. आमच्या गावामध्ये रस्ता असल्यामुळे बस अजिबात येत नाही आहे आणि आमच्या दवाखान्यात सुद्धा जायचं असलं आम्हाला तरी पण आम्हाला गाडी बैलच घेऊन जावं लागतं, कारण रस्ताच आमचा एवढा खराब आहे की बस अजिबात येत नाही. त्यामुळे आमचे मुलं पण शिक्षणापासून वंचित राहत आहे. खापरखेड्यापासून जो रस्ता कापायचा तो सुद्धा अत्यंत खराब. हाडं खिळखिळे होतात अशी गावकऱ्यांची ओरड. बाळंतिणीची अवस्था तर अधिक बिकट. पण ते जाणून बुजून या ठिकाणी या रस्त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. आम्ही त्यांच्याकडे या रस्त्याच्या मागणीसाठी किती वेळा चक्रा मारल्या, पण हो करतो आणि पुढच्या वेळेस बघू असं आश्वासन देऊन राजेंद्र शिंगणे हे आम्हाला त्या ठिकाणी वेळ काढून आम्हा गावकऱ्यांची सातत्याने निराशा करण्यात आलेली आहे. सुकलं काय झालं तरी काही बघायलाच नाही. दवाखाना नाही का, पाण्याची सोय नाही, रस्ता चांगला नाही, गाड्या नाही, घोड्या नाही, लारबळी होतं. गाडी बैलाशिवाय जायला परवाच नाही आम्हाला, जायला नाही बस का नाही काही. कोरोना काळात अन्न आणि औषध प्रशासन मंत्री म्हणून आपण सहृदय काम केलं, पण आपल्याच मतदारसंघातल्या खापरखेडा गावात तुम्ही किती दिवसात एसटीची सोय करता याचीच प्रतीक्षा इथल्या तमाम गावकऱ्यांना आहे. राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. तिकडे पुण्यातल्या कर्वे रस्त्यावर गरवारे मेट्रो स्टेशनच्या जवळ महानगरपालिकेनं एक उड्डाण पूल उभारलाय. माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या आग्रहावरून हा पूल उभारण्यात आलाय, पण या पुलामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याच्या ऐवजी आणखीन वाढल्याच्या तक्रारी आहेत. पण माजी महापौर मात्र हे मान्य करायला तयारच नाहीत. सकाळी आणि संध्याकाळी ट्रॅफिकच्या वेळेत कर्वे रस्त्यावरचा नळस्टॉपचा सिग्नल पार करणं गेले काही दिवस एक दिव्यच झालंय. वाहतूक कोंडी कमी व्हावी म्हणून नळस्टॉप चौकापासून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कल्पनेतून एक उड्डाणपूल उभारण्यात आला. मात्र या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याऐवजी आणखी वाढल्याची तक्रार पुणेकर करतायत. काहीच फरक नाही आहे. जसं ट्रॅफिक आधी होतं तसंच. ब्रिजवरती कधी तुम्ही ट्रॅफिक बघितलंय का? दोन्ही साईडनी ब्रिजला उतरताना ट्रॅफिक असतं. गाड्या इतक्या जोरात येतात ना की उतरावरती कधी ना कधी गाडी अशी ठोकले जातात नाही का, धडकतात. ब्रिजवरती ट्रॅफिक मी पहिल्यांदा बघितलंय जे इथं असतं. ब्रिजवरती ट्रॅफिक आहे तेच प्रॉब्लेम चालू आहे. उलट वाढले. या रोडची रुंदी उलट थोडी कमी झाली, त्याच्यामुळे आणखीन ट्रॅफिकचं समस्या वाढलेली. हा एकतर म्हणजे पुढे न्यायला पाहिजे होता, त्या पुलाला जॉईन करायला पाहिजे होता, तर कुठंतरी त्याची एक म्हणजे ट्रॅफिक कंट्रोल झाला असता, सरळ गेले असती लोक. तर या ह्याच्यातनं काही सॉल्व नाही झाले. या उड्डाणपुलाची रचना चुकल्याचं अनेक तंत्रज्ञांचं म्हणणं आहे. मात्र माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे काही मान्य करायला तयार नाहीत. 24 तासातले 1-2 तास थोडी वाहतूक कोंडी होते म्हणजे या उड्डाणपुलाची रचनाच चुकली असा त्याचा अर्थ होत नसल्याचं मोहोळ यांचं म्हणणं आहे. कोथरूड असेल, कर्वेनगर असेल, वारजे असेल, अगदी मुळशी तालुका, हवेली तालुका, नागरिक प्रचंड खुश आहेत. तुम्ही बघा, ज्यांनी कोणी हा विषय सुरू केला त्यांना विचारा. मला मान्य आहे की जवळपास 24 तासातला 1 तास 1.5 तास हा कर्वे रस्त्यावरती लॉ कॉलेज रस्त्याकडनं कोथरूडला जाणारा रस्ता हा थोडा बॉटलनेक झाला पूल उतरल्यामुळे. परंतु आजही त्याच्यामधल्या काही त्रुटी होत्या, त्या दूर केल्यात आपण. पण 22.5 तास त्या ठिकाणी पूर्वीचा पूल नसतानाचा नळस्टॉप चौक आणि आजची परिस्थिती तुम्ही नागरिकांशी बोला, नागरिक अत्यंत खुश आहेत. वाहतूक कोंडी सुटण्यासाठी उड्डाणपूल बांधायचे आणि नंतर गुंतागुंत वाढली म्हणून ते पाडायचे हे पुणेकरांना काही नवीन नाही. खिशातून पैसे जात नसल्यामुळे राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी सांगोपांग विचार न करता उपाय काढायचा प्रयत्न करतात. पण त्यामुळे मूळ समस्येची अवस्था जखम पायाला आणि उपचार हाताला अशी होते. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.
यासोबतच बातमी आणि बरंच काहीमध्ये इथेच थांबूयात. थोड्याच वेळात माझी सहकारी सुवर्णासह काही खास.